आज आपण लेमन राईसची रेसिपी पाहणार आहोत। कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडू देऊया। आता यामध्ये मी जिरे घालून घेते आणि जिरेही छान फुलू देऊया। आता यामध्ये मी शेंगदाणे घालून घेते। कच्चे शेंगदाणे आहेत, तसेच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर यामध्ये हरभऱ्याची डाळ घालून घेऊया आणि डाळ ही अशीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। इथे तुम्ही उडीद डाळीचाही वापर करू शकता। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत, उभ्या कट करून घेतल्या आहेत, यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया। सर्व जिन्नस छान फ्राय झाले आहेत। आता यामध्ये मी हळदी पावडर घालून घेते। 1 मोठा चमचा हळद आहे आणि हळद ही छान मिक्स करून घेऊया। लगेचच आता यामध्ये हा राईस घालून घ्यायचा आहे। भात ही छान मिक्स करून घेतला आहे। घेतले होते कट करून, त्याचा रस काढून घेतला आहे, घालून घेते आणि हा रस ही छान मिक्स करून घेऊया। चवीपुरते मीठ घालून घेते। भात शिजवतानाही मीठ घातले होते, त्यामुळे बघूनच मीठ घालून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटं आपण याला असेच वाफ देऊन घ्यायची आहे। जास्त वेळ ठेवायचा नाही, कारण आपण तांदूळ शिजवून घेतलेला होता। 2 मिनिटं झालेले आहेत। आता मी भात मिक्स करून घेते। छान वाफ निघली आहे आणि कलर ही खूप छान आला आहे।